चलो. किती पेज नंबर आहे म्हणजे? एक मिनिट मी एक छोटीशी प्रार्थना घेऊया आपण, है ना. हम्म. हम्म. चलो. दीर्घ श्वास घ्यायचा आहे 3दा. वन मोर टाइम, टेक अ डीप ब्रीथ. इनहेल, एक्सेल. इनहेल, एक्सेल. धन्यवाद परमेश्वरा, आजच्या या सुंदर दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. प्रेम, आदर, सन्मान, प्रतिष्ठा, चैतन्य या सगळ्या गोष्टींनी भरलेल्या या दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. आजचा दिवस पूर्णत्वाचा दिवस आहे. चमत्कारामागून चमत्कार आणि आश्चर्यामागून आश्चर्यकारक अशा गोष्टी माझ्यासोबत रोज घडत आहेत. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार असल्यामुळं माझ्यासोबत जे काही होत आहे त्याला मी क्षमा करते आहे. आणि मी जर काही केलं असेल तर मी त्यांना क्षमा मागते आहे. धन्यवाद माझ्या आईवडिलांसाठी, धन्यवाद माझ्या सासू सासऱ्यांसाठी, धन्यवाद माझ्या नवऱ्यासाठी, धन्यवाद माझ्या मुलीसाठी, धन्यवाद या सुंदर सृष्टीसाठी जी आम्हाला सतत काही ना काही देत असते. धन्यवाद नातेसंबंधांसाठी, धन्यवाद माझ्याकडे असलेल्या भरपूर प्रमाणात जी संपत्ती आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. परमेश्वरा, मी खूप भाग्यवान आहे. तू मला खूप शक्ती दिली आहेस त्यासाठी धन्यवाद. माझ्या प्रत्येक कामामध्ये मला यश आणि कीर्ती प्राप्त होत आहे. मी जे काही शिकत आहे मी ते सगळं निस्वार्थ सेवा करण्याची मला तू शक्ती दिली आहेस. आणि ही सेवा पुढे अशीच निरंतर चालू राहू दे, बस हीच तुझ्या चरणी प्रार्थना. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग. आणि थोडं कन्सिस्टन्सीनी आणि तेवढ्याच इंटरेस्टनी जर तुम्ही ही बुक केली तर तुम्हाला हिचा फायदा होईल. हम्म. काल 2 आपण हे घेतलेले होते, त्याच्यामध्ये काल जे सांगितलं होतं की एक सायंटिस्ट होतं, त्यांनी मधुमेहावर कशी इन्सुलिन काढली आणि त्यांनी कशा प्रकारे त्यांना स्वप्नामध्ये येऊन ते माशाचं चित्र दिसलं न एक माशाचं चित्र दिसून त्यांनी त्याचे चित्राचं वर्गीकरण केलं. आणि दुसरी जी स्टोरी होती ती होती की त्यांना मधुमेहाचं जेव्हा इन्सुलिन त्यांना काढलं त्यांनी, तर त्यांना एका कुत्र्याच्या स्वादुपिंडाच्या नलिकामधील अवशेषाचा अभ्यास करण्याची सूचना दिली गेली स्वप्नामध्ये. आणि त्या प्रेरणेने त्यांना ते इन्सुलिन शोधण्याचा एक मार्ग मिळाला. आणि त्यांनी लास्ट पॅरेग्राफमध्ये सांगितलंय की तोडगा काढायला बराच वेळ लागला, तर सुप्त मनावर सोपवलेला प्रश्न इतका मोठा आहे की तो सोडायला खूप वेळ लागेल असं तुम्हाला वाटेल. पण याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं असं काही नाही. कारण तुमचं अंतर्मन हे काळ आणि स्थळाच्या पलीकडे जातं, त्याच्याही पल्ल्याकडे तुमचं ते जातं. तुम्ही फक्त काय करायचं, खात्री करायची, झोपी जायचं, आपलं प्रश्न सोडून द्यायचा. तुम्हाला उत्तर मिळेल याचा फक्त तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल आणि खात्री ठेवावी लागेल. आणि भविष्यामध्ये उत्तरासाठी ती प्रतीक्षाही करावी लागेल. तरच तुम्हाला ते उत्तर मिळणार आहे. आणि जे काही उत्तर मिळेल त्यावर तुम्हाला विश्वासही ठेवायचा आहे. तुमच्या समस्येला नक्कीच उत्तर मिळणार आहे. आज जी आहे ही जी स्टोरी आहे म्हणजे एकदम आश्चर्यकारक अशी स्टोरी. असं होऊ शकत नाही पण ते घडतं. पण कसं सुप्त मन तुम्हाला हे देतं, एक डायरेक्शन देतं, मार्ग दाखवतं, हे या स्टोरीमध्ये आहे. सो प्राजक्ता, आर यू कम्फर्टेबल फॉर रीडिंग? अदरवाईज मी वाचेल. हा मॅम, कारण मला थोड्या वेळाने निघावं लागेल ना ते. ओके, ठीक आहे. सोव्हिएत छळ छावणीतून एक शास्त्रज्ञ कसा पळून गेला.
डॉक्टर लोथर फॉन बेल्क शिम्ट हे हुशार इलेक्ट्रॉनिक्स अभियंता होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांना एका सोव्हिएत छळछावणीत कैद करण्यात आले होते. ते तिथे त्यांनी तंग धरून राहण्याचे आणि अखेरीस सुटकेचे श्रेय त्यांच्या सुप्त मनाच्या शक्तींना देतात. म्हणजे डॉक्टर लोथर फॉन ब्लॅक शिम्ट हे जे होते इलेक्ट्रॉनिक्स अभियंता होते, हे शास्त्रज्ञ होते. पण पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा एक स्पेशल आर्मी नव्हती तेव्हा काय व्हायचं की एक सिव्हिलियन सुद्धा त्यांना जेव्हा युद्ध येत होतं तेव्हा त्यांना सगळ्यांना युद्धावर जावं लागत होतं. असं नाहीये की फक्त आर्मी पीपलच जाऊन युद्ध करणार. तो एक प्रत्येक घरातला एक एक माणूस सुद्धा जायचा आणि तिथे त्याला युद्धामध्ये जावं लागत होतं. असंच हे पण युद्धामध्ये गेले दुसऱ्या महायुद्धामध्ये. आणि जेव्हा ते त्या छावणीमध्ये कैद झाले तेव्हा त्याला तिथे कसं राहावं लागलं आणि तिथून त्यांनी कशी सुटका केली सुप्तमनाच्या हेल्पनी, ते आपल्याला या सांगितलेले आहे की त्यांच्या सुप्तमनाच्या शक्तींनी त्यांना शेवटी त्यातून बाहेर काढलेलं. मी रशियातील कोळशाच्या खाणीत युद्ध कैदी होतो आणि तुरुंगाच्या आवारात माझ्या आजूबाजूला अनेक लोक मरताना मी पाहिले. क्रूर रक्षक, गर्विष्ठ अधिकारी, धूर्त कम्युनिस्ट अधिकारी आमच्यावर लक्ष ठेवून होते. काही वैद्यकीय तपासणीनंतर प्रत्येक कैद्याचा कोळशाचा कोटा निश्चित करण्यात आला. माझा कोटा दिवसाला 300 पाउंड होता. जर एखाद्या कैद्याने आपला कोटा पूर्ण केला नाही तर त्याला मिळालेल्या अन्नामध्ये कपात केली जायची. म्हणजे तिथे जे रशियाच्या त्या कोळशाच्या खाणीत त्यांना युद्धाचे कैदी म्हणजे युद्धामध्ये जेव्हा युद्ध झालं आणि त्यांना कैद करण्यात आलं, मग ते युद्ध कैदी मधून म्हणून तिथे होते. मग त्या तुरुंगाच्या आवारात असं असायचं की खूप लोक मेले, कारण या लोकांनी त्यांच्यावर खूप जास्त त्यांना त्रास दिला. खूप क्रूरतेने ते ब्रुटली त्यांना त्रास द्यायचे. खूप काही तिथले अधिकारी खूप गर्विष्ठ, त्यांना मारणे हे करणे. जर त्यांनी जेवढं सांगितलं तेवढा जर साठा तो कोळशाचा आणला नाही तर त्यांना 300 पाउंड होता, डेलीचा 300 पाउंड आणायचा. जर केला नसेल पूर्ण तर मग त्याला जर 2 पोळ्या खायला मिळत असेल तर त्याच्यातली एकच पोळी खायला देणे. त्यांना कमी कमी अन्न खायला दिले जात होतं. सो मी पळून जाण्याचा विचार करू लागलो. मला माहित होते की माझे अंतर्मन नक्कीच काहीतरी मार्ग शोधेल. आणि त्यांनी फक्त त्या गोष्टीचा तो विचार नाही केला की आता अरे बाबा आता मी इथे कैदी बनून सापडलो, आता मी काय करू, त्या परिस्थितीवर रडत बसले नाही. तर त्यांना माहित होतं की मला सुप्त मनावर काम करायचं, माझं अंतर्मन मला 100% मला मार्ग शोधून देणार आहे. माझे जर्मनीतील घर उद्ध्वस्त झाले होते. माझे कुटुंब हरवले होते. माझे सर्व मित्र आणि माझी सहकारी एकतर लढाईत मरण पावले होते किंवा छळछावणीत होते. मी माझ्या अंतर्मनाला म्हणालो, मला लॉस एंजेलिसला जायचे आहे आणि त्यासाठी तुला मार्ग शोधावा लागेल. मी लॉस एंजेलिसची छायाचित्रे पाहिली होती आणि मला काही रस्ते आणि इमारती चांगल्या प्रकारे आठवत होत्या. मला त्यांची पुन्हा पुन्हा आठवण येऊ लागली. सो यांनी काय केलं, एंड ऑफ द रिझल्टला फोकस केला. त्यांनी हे नाही विचार केला की मी कसा पळून जाऊ, कुठून जाऊ, काय करू, इथून जायचं का, या भिंतीवरून जाऊ की त्या गेटमधून जाऊ, एवढा विचार नाही केला त्यांनी. त्यांनी फक्त अंतर्मनाला सांगितलं, तुला माहित आहे मार्ग काय आहे. आणि त्यांचं जे जर्मनीमध्ये ऑलरेडी सगळं उद्ध्वस्त झालेलं होतं, त्यांचे कुटुंबीय वगैरे काही असेल तर ते छळछावणीत होते. पण त्यांनी लॉस एंजेलिसचे एक चित्र बघितलेलं होतं, तिथलं त्यांना सगळं माहित होतं. आणि त्यांचं होतं की मला लॉस एंजेलिसलाच जायचं आहे. मग ती लॉस एंजेलिसची चित्र ते वारंवार वारंवार तिथल्या इमारती चित्र कंटिन्युअस ते बघत राहिले. पुन्हा पुन्हा त्यांच्या परिस्थितीवर रडत बसले नाही. अरे आता मी काय करू, मला इतकं न्यायचं आहे, मला एवढा कोळसा द्यायचा आहे, तेवढ्या गोष्टीवरती थांबले नाही. काम करत करत त्यांनी फक्त सुप्त मनावर काम केलं आणि स्वप्न बघितलं की मी लॉस एंजेलिसला या या ठिकाणी या या इमारतीजवळ उभा आहे, मी फिरत आहे. हे फक्त त्यांनी त्या एंड गोल रिझल्टवर फोकस केलं. दररोज प्रत्येक रात्री मी युद्धापूर्वी बर्लिनमध्ये भेटलेल्या एका अमेरिकन मुलीसोबत विलशायर रोडवरून फिरत असल्याची कल्पना केली. ती आता माझी पत्नी आहे. माझ्या कल्पनेत आम्ही दुकानात गेलो, बसने प्रवास केला, रेस्टॉरंटमध्ये जेवलो. दररोज रात्री मी सहसा माझ्या काल्पनिक अमेरिकन कारमध्ये लॉस एंजेलिसच्या रस्त्यावरून फिरताना स्वतःला पाहत होतो. मी हे सर्व अगदी सुस्पष्टपणे आणि वास्तवात असल्याप्रमाणे केले. ही कल्पना चित्रे माझ्या मनात छडछावणीच्या बाहेरच्या झाडासारखी खरी किंवा नैसर्गिक होती. सो बघा, यांनी काय केलं, सुप्त मनावर सगळं सोपवलं. आणि त्यांचं एक प्रेम होतं एका मुलीवर, जी त्यांना युद्धापूर्वी बर्लिनमध्ये भेटली होती. आणि ती अमेरिकन मुलगी जी होती
जी बर्लिनमध्ये भेटली होती ती मुलगी, त्यांनी कंटिन्युअस त्याबद्दल विचार केला की ती लॉस एंजेलिसमध्ये आहे. मग त्या मुलीसोबत फिरत आहे, दुकानात जात आहे, बसने प्रवास करत आहे, रेस्टॉरंटमध्ये त्यांचं जेवण वगैरे होत आहे. कंटिन्युअस ते त्यांचे स्वप्न रंगवत गेले, कंटिन्युअस स्वप्न रंगवत गेले. जे त्यांना गोल काय होतं, त्यांचा त्यांचा एंड रिझल्ट काय होता, की मी इथून सुटल्यावर काय करणार आहे. सुटणार हा विश्वास त्यांनी आधीच ठेवला. कसा सुटेल, कुठून सुटेल, कुठल्या अधिकाऱ्याला मी चकमा देऊ, कुठल्या गेटवरून जाऊ, कसं करू, तो प्लॅन नाही केला त्यांनी. त्यांनी ही प्लॅनिंग अजिबात केली नाही. ही प्लॅनिंग त्यांनी सोडून दिली सुप्त मनावर. त्यांनी काय प्लॅनिंग केली, एंड गोल रिझल्ट. इथून गेल्यावर काय होईल. जसं आपण म्हणतो की तुम्ही जर तुमचा जर चेक लागला 2 लाखाचा, 4 लाखाचा, किंवा तुम्ही महिन्याचे 4 लाख कमवता, तुमचं स्वप्न आहे. मग तुमचा रिझल्ट काय पाहिजे, 4 लाखानंतर मी काय करेल. माझ्या हातात जरी 4 लाख आले, माझे काय काय प्लॅनिंग आहे, मला कुठे फिरायला जायचं आहे, मला कुठे EMI द्यायचा आहे, मला काय खरेदी करायचं, या गोलवर आपल्याला फोकस करायचं आहे. ना की ते 2,000 लाख किती कुठून येणार, 4 लाख कुठून येणार, याच्यावर नाही. तर यांनी काय केलं, फक्त कल्पना केली. ती जी मुलगी जिच्यावर प्रेम करायची तिच्यावर, आणि आज ती मुलगी त्यांची पत्नी म्हणून आहे. जेव्हा ही गोष्ट ते सांगत आहे, तेव्हा ती मुलगी त्यांची पत्नी झालेली होती. म्हणजे त्यांचं स्वप्न हे खरं झालं. मुलीसोबत सुस्पष्ट क्लिअर पिक्चर ते बघत होते. अगदी नैसर्गिक झाडं कशी असतात, छावणी बाहेरची जी झाडं होती, जिवंत झाडं, तशा प्रकारे त्यांचं स्वप्न हे जिवंत त्यांनी जगले. रोज सकाळी मुख्य चौकीदार रांगेत उभ्या असलेल्या कैद्याची मोजणी करत असे. तो 1, 2, 3 वगैरे म्हणायचा. एके दिवशी मोजणी करताना तो 17 नंबरवर आला, जो माझा नंबर होता. तेव्हा मी बाजूला उभं राहिलो. दरम्यान त्या चौकीदाराला 1-1 मिनिटासाठी कोणीतरी बोलावले आणि परत येताना त्याने चुकून पुढचा 17 क्रमांकावर मोजला. संध्याकाळी सर्व कैदी परत आले, तेव्हा त्यांची संख्या भरून दिसून आली. मी परत आलो नाही हे कोणालाच कळले नाही, आणि मला माहित होते की त्यांना शोधायला बराच वेळ लागेल. म्हणजे बघा कसं सुप्त मनाने काम केलं. जेव्हा ते उभे होते रांगेमध्ये आणि मोजणी करत होते, जो मोजणी करणारा व्यक्ती आहे, 1, 2, 3, 4, ते मोजणी करता करता त्याला बोलावलं गेलं आणि तो नंबर स्किप झाला. मग नंतर संध्याकाळी हे परत आले नाही, आणि त्यांना माहित होतं की ह्या लोकांना मला आता शोधायला खूप वेळ लागणार आहे. कोणाच्याही लक्षात न येता मी छावणी सोडली आणि 24 तास चाललो. दुसऱ्या दिवशी मी एका निर्जन गावात विश्रांती घेतली. मासेमारी करून आणि काही वन्य पक्ष्यांची शिकार करून मी जगलो. मी पोलंडला जाणाऱ्या कोळशाच्या गाड्या पाहिल्या आणि त्यात रात्री प्रवास केला. शेवटी पोलंडला पोहोचलो. त्यानंतर काही मित्रांच्या मदतीने मी स्वित्झर्लंडमधील ल्युसर्न येथे राहायला गेलो. कुठली म्हणजे जेव्हा त्यांचा नंबर स्किप झाला, ते तिथून निघाले. फिरत फिरत 24 तास फिरत राहिले. एका निर्जन गावामध्ये विश्रांती घेऊन, कसेही मासेमारी करून, वन्य पक्ष्यांची शिकार करून ते स्वतःला त्यांनी जगवलं. तिथेही त्यांनी हार मानली नाही. मग त्यांना एक ट्रेन दिसली, जी पोलंडला कोळशाच्या गाड्या चालल्या होत्या. त्यात ते प्रवास करत तिकडे पोलंडला पोहोचले. मग त्यांना मित्रांची मदत मिळाली. त्याच्यानंतर ते स्वित्झर्लंडला ल्युर्सन येथे राहायला गेले. एका संध्याकाळी लुडसन येथील पॅलेस हॉटेलमध्ये मी एका अमेरिकन माणसाशी आणि त्याच्या पत्नीशी बोललो. त्या माणसाने मला कॅलिफोर्नियातील सांता मोनिका येथील त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. तेव्हा मी लॉस एंजेलिसमध्ये पोहोचलो. तेव्हा त्यांच्या चालकाने मला विल्शायर रोड आणि अनेक रस्त्यावरून फिरवले. मी रस्ते आणि रशियन कोळसा खाणीत असताना माझ्या कल्पनाचित्रात अनेकदा पाहिले होते. मी माझ्या मनात अनेकदा पाहिलेल्या इमारती ओळखल्या. खरं तर मी याआधी लॉस एंजेलिसमध्ये आलोय असं वाटत होतं. मी माझे ध्येय गाठले होते. अंतर्मनाच्या चमत्कारानंतर ही आश्चर्यचकित होणे कधीही थांबणार नाही. खरंच त्यात अशी वळणे आहेत ज्याबद्दल आपल्याला काहीही माहित नाही. सो अमेझिंग की ज्या व्यक्तीने जी चित्र पाहिली होती, सेम तसंच त्याच्यासोबत झालं. जेव्हा तो स्वित्झर्लंड मधील ल्युर्सन येथे राहायला गेला आणि संध्याकाळी तिथे एक दाम्पत्य होतं, ते खूप छान होतं, खूप हेल्पफुल होतं. त्या अमेरिकन माणसासोबत आणि त्याच्या पत्नीसोबत बोलताना त्या व्यक्तीने काय केलं, त्यांना कॅलिफोर्निया मधलं त्यांचा सांता मोनिका इथे त्यांचं घर होतं, तिथे येण्याचं आमंत्रण दिलं आणि ते तिथे गेले. आणि जेव्हा ते लॉस एंजेलिसमध्ये पोहोचले,
आणि जेव्हा त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना विलशायर रोड अशा अनेक अनेक रस्त्यावरून फिरवत होते आणि त्यांना असं वाटलं की अरे मी तर इथे येऊन गेलाय याच्या आधी, कधी आलोय, तर ते जेव्हा त्या कैदेमध्ये होते तेव्हा तिथे ते कल्पनाचित्र जी होती ना, सेम त्याच जागा होत्या जे ते इथे फिरत होते. तर त्यांना त्या जागा नवीन नाही वाटल्या, त्यांना वाटलं अरे मी तर इथे आधी आलो आहोत, आधी कल्पनेमध्ये होत्या ते. आणि तीच कल्पना त्यांची वास्तविक रूपामध्ये इथे आलेली होती. आणि सेम त्या ठिकाणी ते लॉस एंजलिस मध्ये फिरत होते. आणि ज्या मुलीवर ते त्यांचं प्रेम होतं ते तिलाही भेटले, तिच्यासोबत त्यांचं लग्न झालं आणि छानसं जीवन ते जगू लागले. सो सुप्त मनावर जेव्हा माणूस विश्वास ठेवून त्यांनी कैदेतून स्वतःची सुटका करून घेतली. सो दिस इज वन ऑफ द बेस्ट अँड ग्रेट थिंग, अमेझिंग. असं आपल्यालाही वाटेल की असं कसं होऊ शकतं, पण सगळं सुप्त मनावर तुम्ही जर विश्वास ठेवला तर कुठली अशी गोष्ट अशक्य नाही आहे जी शक्य होणार नाही. तुम्हाला फक्त तुमच्या त्या मनावर विश्वास पाहिजे आणि स्वतःवर विश्वास पाहिजे आणि तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला वापरायची आहे. पुरातत्व शास्त्रज्ञ प्राचीन दृश्यांची पुनर्रचना कशी करतात? खूप काही लोक असतात, आर्किओलॉजिस्ट असतात, ते ऐतिहासिक गोष्टी ज्या प्राचीन अवशेष असतात ते शोधण्याचा प्रयत्न करतात. तर ही गोष्ट त्यांचीच आहे की अंतर्मनाला मानवजातीच्या इतिहासात घडलेल्या प्रत्येक गोष्टीची आठवण असते. प्राचीन अवशेषाचा अभ्यास करणारे पुरातत्व शास्त्रज्ञ आणि पूर्वीच्या संस्कृतीतील लोकांनी तयार केलेल्या असंख्य वस्तूंचा अभ्यास करत असतात. ते त्यांच्या कामात कल्पनाशक्तीचा चांगला उपयोग करू शकतात. त्यांचे अंतर्मन त्यांना प्राचीन दृश्याची पुनर्रचना करण्यास मदत करू शकते. मृत भूतकाळ पुन्हा जिवंत होऊ शकतो. ही प्राचीन मंदिरे पाहून आणि या प्राचीन काळातील मातीची भांडी, पुतळा, अवजारे, घरातील भांडी याचा अभ्यास करून शास्त्रज्ञ आपल्याला त्या काळाबद्दल सांगतात. त्यांना आपल्या चिरंतन मनाच्या डेटा बँकेच्या माध्यमातून शास्त्रज्ञांना या गोष्टी कधी आणि कशा आणि कशासाठी निर्माण झाल्या हे कळू शकते. सो अंतर्मनाच्या शक्तीने प्राचीन अवशेषांचा अभ्यास करून त्या संस्कृतीचा पूर्ण अभ्यास ते करू शकतात त्यांच्या कल्पनाशक्तीचा उपयोग करून. म्हणजे त्यावेळेस ते लोक कसे परिधान करायचे, कशी लोक असायची, किती फुटाची असायची, काय काय त्यांच्या वस्तू होत्या, हे सगळं पुनर्रचना करण्यामध्ये त्यांचं सबकॉन्शियस माइंड त्यांना हेल्प करत होतं. ते त्या मृत भूतकाळामध्ये जे मेलेला भूतकाळ आहे ते पुन्हा जिवंत होऊ शकत होता. प्राचीन मंदिरं बघून, भांडी कुंडी हे सगळं बघून ते चिरंतन त्याचा अभ्यास करायचे. त्यांच्या त्या डेटामधून त्यांना काही ना काही सगळं मिळत मिळत राहायचं आणि ते सांगायचे की हे या काळातले लोक असे होते. तर आपल्यालाही माहिती आहे, आपण जेव्हा एखाद्या गुफेमध्ये जातो किंवा पुरातन तत्वातले आपण पुष्कळशी भांडी वगैरे बघतो तर आपल्याला कळतं की अरे आपले जे राजा महाराजा होते हे कसे जगायचे. तर एका शास्त्रज्ञाची आता ही कहाणी. शास्त्रज्ञाची तीक्ष्ण एकाग्रता आणि शिस्तबद्ध कल्पनाशक्ती अंतर्मनाच्या अंगभूत शक्ती जागृत करते. तीक्ष्ण एकाग्रता, शिस्तबद्ध कल्पनाशक्ती या दोन गोष्टी महत्वाच्या आहे. तेव्हा त्यांची अंतर्मनातली ती शक्ती जागृत होते. ती त्यांना प्राचीन इमारतीच्या खांबाच्या अवशेषावर असलेल्या छताची कल्पना करण्यास, इमारतीच्या सभोवतालच्या बागा, तलाव, कारंजे याची कल्पना करण्यास सक्षम करते. म्हणजे जरी त्यांच्याकडे ते अर्धवट सामान होतं, पण हे कसं यूज करायचे याच्यासाठी त्यांची कल्पनाशक्ती त्यांना का म्हणजे हेल्प करायची. त्यांची कल्पनाशक्तीचा वापर करून त्यांना लिटरली ते चित्र दिसत होतं की असं असायचं, या औषधाचा असा वापर होता, असा खांब, अशी छावणी, इथे कारंजा, इथे बागा. त्यांना पूर्ण पिक्चर क्लिअर क्रिस्टल दिसायचं. त्यांच्या मनपटलावर जीवाश्मांना डोळे, नसा आणि स्नायू प्राप्त होतात. ते पुन्हा बोलू आणि चालू लागतात. मूर्त भूतकाळ हा जिवंत वर्तमान बनतो आणि आपल्या लक्षात येते की मनाला स्थळ आणि काळाचं बंधन नसतं. म्हणजे त्यांच्याकडे जेव्हा ते कल्पनाशक्तीचा जेव्हा वापर केला तेव्हा त्या अवशेषावरून लिटरली त्यांच्या कल्पनाशक्तीमध्ये जेव्हा त्यांनी बघायला सुरुवात केली डोळे बंद करून,
तर जसं एखादी ब्लॅक अँड व्हाईट मूवी कशी चालते ना जुन्या काळातली, सेम तशी मूवी त्यांच्या समोर चालायची. आणि त्या अवशेषांचं त्यांना समजत होतं की कुठे कुठे काय 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 कसं कसं काम करतं हे. तर इथे हे सांगितलं आहे की सबकॉन्शियस माइंडला स्थळ आणि काळ याचं बंधन नसतं. हा त्याच्याही पलीकडे जाऊन काम करतो. शिस्तबद्ध, नियंत्रित आणि निर्देशित कल्पनाही हे एक महत्वाचं त्याच्यामध्ये संयोग ठरतो. शिस्तबद्ध, नियंत्रित, निर्देशित कल्पनेद्वारे आपण या वैज्ञानिक आणि प्रेरित विचारवंतांचे संयोगी होऊ शकतो. म्हणजे आपण आपल्या भूतकाळातला सुद्धा व्यवस्थित बघू शकतो जर तुमची कल्पनाशक्तीचा तुम्ही वापर केला असेल तर. मी नेहमी म्हणत असते सगळ्यांना, मे बी एक दोन जणांनी माझ्या तोंडातून ऐकले असेल कदाचित, की मला माझं पास्ट आठवत नाही जास्त, मला माझं बालपण खूप कमी आठवते. तर मी आता रोज असं थोडं विचार करते की हे म्हणजे माझ्या अंतर्मनाला नेहमी मी विचारते की मला माझ्या काही लहानपणीच्या गोष्टी मला आठवायच्या आहेत, तर तू मला मदत कर. तर मला स्लाइटली आता कसं एखाद गोष्ट मी जशी कधी विचार नव्हती केला मला ती आठवत आहे. मी हळूहळू हळूहळू आता त्याच्याकडे विचार म्हणजे त्याच्यावर काम करते की मला माझं बालपण खूप दुखट आणि कमी आठवतं. मला माझं म्हणजे 10वी नंतरचा पिरियड थोडाफार आठवतो, पण त्याच्या आधीचं खूप पुसट पुसट आहे सगळं. तर मला आता आठवायला सुरुवात झाली आहे. मी आज सकाळीच एक गोष्ट आठवली आणि आय वॉज लाईक की अरे हा, मी ती गोष्ट आठवलीच नव्हती कधी, की ही माझ्यासोबत झाली होती. तर असंही सुप्त मन आपल्यावर सोबत काम करतं. किती वाजले? 5:44 झाले. लास्ट हा पॅरा घेते. ठीक आहे. तुमच्या अंतर्मनातून मार्गदर्शन कसे मिळवावे? आता तुम्हाला मार्गदर्शन जर हवं असेल तर ते कसं मिळवायचं? जेव्हा तुम्हाला एखादा कठीण निर्णय घ्यायचा असेल किंवा तुमच्या समस्येचं उत्तर तुम्हाला सापडत नसेल, तेव्हा लगेचच त्यावर सर्जनशीलपणे विचार सुरू करा. जर तुम्ही घाबरत असाल आणि काळजीत असाल तर तुम्ही खरोखर विचार करू शकणार नाही. खरा विचार भयमुक्त असतो. म्हणजे जर खरा विचार तुम्हाला करायचा आहे तर त्याच्यामध्ये भय नसतं. तुम्हाला जर एखादा निर्णय घ्यायचा आहे किंवा एखाद्या समस्येचं तुम्हाला उत्तर सापडत नाहीये, तर मग काय करायचंय? तुम्हाला विचार सुरू करायचा आहे. काळजी करायची नाही, घाबरायचं नाही. कारण काळजीने घाबरल्याने खरा विचार येणार नाही. एक साधे तंत्र दिले आहे ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही विषयावर मार्गदर्शन मिळवू शकता. सिंपल साधं आहे. कसं मार्गदर्शन मिळवावं? मन शांत करा, शरीर स्थिर ठेवा. याही आधी सांगितलंय की तुम्हाला जर तुमची कुठलीही गोष्ट जर हवी असेल तर सगळ्यात पहिले स्वतःचं मन शांत करायचं, शांत ठिकाणी बसायचं, शांत स्थिर ठेवायचं मनाला, विश्रांत स्थितीत यायचं. त्याला तुमच्या आदेशाचे पालन करावे लागेल. कारण जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हाच तुमचं सबकॉन्शियस माइंड काम करतं. म्हणून तुम्हाला आधी शांत, स्थिर ठेवा, शरीराला विश्रांत स्थिती द्यायला सांगा, त्याला तुमच्या आदेशाचे पालन करावे लागेल. त्याच्या इच्छाशक्ती आणि आत्मभान नसते. तुमचे शरीर फक्त एक भावनिक डिस्क आहे, जी तुमच्या श्रद्धा आणि धारणा यांची नोंद ठेवते. आपण एक चालतं फिरतं मॅग्नेट आहोत. ठीक आहे. आपण ज्याने आपलं शरीर एक ते डिस्क प्रमाणे काम करतं. आणि सबकॉन्शियस माइंड हे जेव्हा शांत असतं ना तेव्हा जागृत असतं. ते जास्त काम करतं. तेव्हा ते तुमच्या आदेशाचं पालन करतं. त्याला इच्छाशक्ती, पुढाकार, आत्मभान असं काही नसतं. फक्त ते तुमचं जेव्हा शांत मन राहील तेव्हा जागरूक होतं. एक भावनिक ती डिस्क आहे. त्याच्या तुमची श्रद्धा आणि तुमची कशी धारणा आहे याची ती नोंद घेत असते. तुम्हाला ती असलेली जी वस्तू हवी आहे, जे काही तुम्हाला शोधताय, तुम्ही त्याच्यावर तुमची किती श्रद्धा आहे, तुमची काय धारणा आहे त्याबद्दल, याचं फक्त नोंद आपलं सबकॉन्शियस माइंड करत असतं. तुमच्या समस्येचे निराकरण करणाऱ्यावर तुमचे विचार केंद्रित करा. आपल्या जागरूक मनाने ते सोडवण्याचा प्रयत्न करा. आदर्श उत्तर मिळाल्यावर तुम्ही आनंद कसा व्यक्त कराल याचा विचार करा. जर तुम्हाला आत्ताच आदर्श उत्तर सापडले तर तुम्हाला कसे वाटेल याची कल्पना करा. तुमच्या मनाला या आनंदाच्या आणि समस्याच्या भावनेत रममान होऊ द्या. मग झोपायला जा. तुम्ही जागे झाल्यावर उत्तर न मिळाल्यास निराश न होता दुसऱ्या गोष्टीकडे वळा. असेही होऊ शकते की जेव्हा तुम्ही इतर कामात गुंतलेले असाल तेव्हा तुमच्या मनात उत्तर आपोआप येईल. तुमच्या अंतर्मनाकडून मार्गदर्शन मिळवणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. याचे एक उदाहरण पहा. मी एक मौल्यवान अंगठी गमावली, जी आमच्या कुटुंबाची वंशपरंपरागत निशाणी होती. मी तिला सर्वत्र शोधले,
पण ती कुठे सापडली नाही. या नुकसानमुळे मी चिंताग्रस्त आणि दुःखी होतो. त्या रात्री जसे मी इतरांशी बोलतो तसे माझ्या अंतर्मनाशी बोलतो. झोपायच्या आधी मी त्याला म्हणालो, तुला सगळं माहीत आहे, ती अंगठी कुठे आहे हे तुला माहीत आहे, आणि तू मला नक्कीच सांगशील की ती कुठे आहे. सकाळी अचानक मला या शब्दाच्या प्रतिध्वनीने जाग आली, रॉबर्टला विचार. मला ते खूप विचित्र वाटले. रॉबर्ट हा माझ्या शेजारच्या 9 वर्षाचा मुलगा होता. माझ्या अंगठीबद्दल त्याला काय आणि का माहीत असेल? तरीही मी माझ्या अंतर्मनाच्या आतल्या आवाजाचे ऐकायचे ठरवले. मी रॉबर्टला त्याच्या अंगणात पाहिले आणि मी त्याला अंगठीबद्दल सांगितले आणि विचारले, अशी अंगठी पाहिलीच का? त्याने उत्तर दिले, होय. खरं तर मी ती काल झुडपात लपाछपी खेळताना मला ती मिळाली. ती कोणाची आहे हे मला माहीत नव्हते, म्हणून मी ती माझ्या खोलीतल्या डेस्कवर ठेवली होती. मला ती काही मौल्यवान वस्तू वाटली नाही आणि म्हणून मी याबद्दल कोणाशीही काहीही बोललो नाही. जर तुमच्या अंतर्मनावर विश्वास असेल तर ते तुम्हाला नेहमी उत्तर देईल. बघा, अंगठी कशी मिळाली सरप्राइझिंगली. तर यांनी काय सांगितलं आहे की जर तुम्हाला कुठल्या समस्येचं तुमचं उत्तर हवं असेल तर तुम्हाला तुमचे विचार तिथे केंद्रित करायचे आहे. तुमच्या जागरूक मनाकडे सगळं सोडवून द्यायचं आहे. त्याचं सोपवायचं ते सगळं. आदर्श उत्तर मिळेल. तुम्हाला एंड रिझल्टवर फोकस करायचा आहे. मला उत्तर मिळालं, मग ते त्याचा विचार करायचा. मला खूप आनंद झाला, माझी समस्या सुटली, समाधान मिळालं, असं म्हणून तुम्हाला ते झोपी जायचं आहे. तुम्ही जागे झाल्यावर जर तुम्हाला सपोज उत्तर नाही मिळालं तर तिथे तुम्हाला निराश व्हायचं नाहीये. मिळेल तुम्हाला उत्तर. तुम्ही जेव्हा इकडे तिकडे कामात गुंतले असाल तेव्हा आपोआप तुमच्या मनामध्ये एखादा हंच किंवा एखादा असं इंट्युशन येईल की अरे हे कर ना. तेव्हा तुमचं उत्तर तुम्हाला सापडू शकतं. तर इथे काय झालं, लेखकाची अंगठी हरवली. त्यांनी त्या काय केलं, सुप्त मनाला विचारलं. सुप्त मनाने उत्तर दिलं, रॉबर्टला विचार, जो एक छोटा मुलगा होता. त्याला कसं माहित असेल, पण त्यांनी विचारलं आणि त्या मुलाला ती अंगठी खेळताना सापडली, जी त्याने त्याच्या घरी ठेवली आणि मग त्यांना ती अंगठी मिळाली. सो इतकं सिम्पल आणि इझी लाईफ. काय हवं आहे, अंतर्मनाला विचारा. सो विल स्टॉप हिअर. 5:50 झालेले आहे. 6ला तुमचा क्लास, 6:30ला क्लास आहे ना? सहज सुरू होतो. 6 ते 6:30 एक सर घेतात आणि मग हा, 6:30ला मग ठीक मॅम. आहे. तुम्ही 6ला तिथे जॉईन करा. नेहमी सगळीकडे आपल्या इंटिग्रिटी मध्ये राहायचं. 10 मिनिटं तुम्हाला थोडं तुमचं दुसरं काही काम असेल तर तेही करायला मिळेल. चहा पाणी वगैरे घ्यायचं असेल तर. सो 10 मिनिटं आधीच आपण हा क्लास स्टॉप करूया, जेणेकरून तुम्हाला तिथे तुमचं 100% द्यायचा. कुठलीही गोष्ट ठीक. बघा ना, पण तिथे 100% द्या. ठीक आहे. ओके. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आणि शक्यतोवर वेळेवर जॉईन करा. उद्या जर मला अजून सेम सिनॅरिओ असला तर मोस्ट प्रोबेबली मम्मी तेच करेल. मी रेकॉर्डिंग करून सोडून देत जाईल. ज्यांना जेव्हा जेव्हा वाटलं ते पाहायचं. मी मग मीटिंग घेणार नाही. ठीक आहे.